निकाय चुनाव को लेकर भाजपा के हाल के सर्वे पर चंद्रशेखर बावनकुले ने उनके द्वारा किए गए कामों का नतीजा बताया। बावनकुले ने कहा कि हमने 3 करोड़ 18 लाख वोटों के साथ विधानसभा चुनाव जीता और मुझे विश्वास है कि आगामी निकाय चुनाव में हम 2/3 बहुमत से चुनाव जीतेंगे। इसी के साथ बावनकुले ने चुनाव आयोग के 9 प्रभागों में चुनाव स्थगित करने वाले निर्णय को धक्का देने वाला बताया। बावनकुले ने कहा कि मतदान के 48 घंटे पहले चुनाव आयोग का निर्णय समझ से बाहर है। महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे की जसं विधानसभेमध्ये 3,18,00,000 मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं तर महाराष्ट्रात सुद्धा नगरपालिका नगरपंचायतमध्ये सुद्धा 2/3 बहुमताने 51% मतं घेऊन भाजपा आणि ज्या ठिकाणी महायुती आहे ही जिंकेल असा मला विश्वास आहे। खरं तर राज्य निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निर्णय करणे योग्य नाही आहे। ते कुठल्या नियमात केलं, कुठल्या नियमात बसून केलं त्याचा अभ्यास करावा लागेल। पण हे 48 तास पूर्वी आपण असे निर्णय घेतो, ही निवडणूक रद्द करा, ती निवडणूक रद्द करा। मला वाटतं की थोडा निवडणूक आयोगाने ज्या दिवशी 23 तारखेलाच हा जर विचार केला असता, तिथले आरओ असतील, तिथले प्रभारी निवडणूक अधिकारी असतील, यांनी जर 23 तारखेलाच जर हा त्या ठिकाणी त्यांचा निर्णय केला असता तर एवढी तारांबळ म्हणजे मतदानाच्या दिवशी सर्व नागरिक जनता मतदार हे निवडणुकीला तयार असताना मतदार आता उद्या मतदान करायला जाणार आहे, अशा वेळी असे धक्के देणं काही योग्य नाही। कुठल्या नियमात त्यांनी केलं बघावे लागेल।